या सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला आर्थिक नुकसान झाल्याप्रकरणी 32 संचालक आणि 2 अधिकाऱ्यांना जबाबदार धरण्यात आले। सुमारे 250 कोटीचं अनियमित कर्ज वाटप केल्याप्रकरणी सहकार प्राधिकरणाने दणका दिलाय। जबाबदार धरलेल्यांमध्ये विजय सिंह मोहिते पाटील आणि दिलीप सोपल यांचं नाव असल्याने राजकीय चर्चेला उधाण आलंय। सोलापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेतील अनियमितता आणि घोटाळ्यांचा निकाल विधानसभा निवडणुकीचा प्रचार सुरू असतानाच लागला होता। त्यामुळे या निवडणुकीत हा मुद्दा महत्त्वाचा ठरला होता। मूळ थकीत रक्कम 238 कोटींसह संपूर्ण व्याज आकारणी मिळून 1103 कोटींची वसुली करण्याचा आदेश चौकशी अधिकाऱ्याने दिला होता। या प्रकरणी बँकेच्या तत्कालीन 32 संचालकांवर जबाबदारी निश्चित करण्यात आली होती। या प्रकरणात कोणत्या नेत्यांची नावे आहेत ते पाहूयात। माजी उपमुख्यमंत्री विजय सिंह मोहिते पाटील, आमदार रणजित सिंह मोहिते पाटील, आमदार दिलीप सोपल, माजी आमदार बबनराव शिंदे, माजी आमदार संजय शिंदे, दीपक साळुंके पाटील आणि माजी आमदार राजन पाटील यांचा समावेश आहे। यातील दिलीप सोपल, दिलीप साळुंके पाटील आणि संजय शिंदे नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत उमेदवार होते। तर अखेर 14 वर्षांनंतर शेतकऱ्यांना न्याय मिळाल्याची प्रतिक्रिया तक्रारदार आणि माजी आमदार राऊतांनी दिली आहे। 1 लाखाच्या ग्रामीण भागातल्या खामगावच्या जमिनीवरती 1 लाख रुपयाची जमिनीची किंमत 82 कोटी रुपये 2 दिवसात ट्रान्सफर आणि अशा पद्धतीनं जे अनियमितता करून कर्ज वाटप केलेलं आहे आणि जे नुकसान झालेलं आहे बँकेचं, त्यामुळे ह्यांना दोषी त्या ठिकाणी धरले। माजी उपमुख्यमंत्री विजय सिंह मोहिते पाटील यांचे पुत्र आमदार रणजित सिंह मोहिते पाटील यांच्या विरोधात माजी आमदार राम सातपुतेने आक्रमक भूमिका घेतली आहे। माळशिरस विधानसभा मतदारसंघात रणजित सिंह यांनी शरद पवारांच्या पक्षाचं काम केल्याचा आरोप सातपुतेंनी केला आहे। एकंदरीतच महाविकास आघाडीसोबत असल्यामुळे विजय सिंह मोहिते पाटील आणि दिलीप सोपल यांना गोवलं जातंय का, असा प्रश्न आता विरोधकांकडून उपस्थित केला जातोय। प्रीतम पंडित, न्यूज 18 लोकमत, सोलापूर। सांगली तासगाव अर्बन बँकेमध्ये 2 दिवसांपूर्वी चोरी करण्याचा प्रयत्न केला होता। याबाबत तिघांविरोधात चोरीचा गुन्हा दाखल झाला असून स्थानिक गुन्हे शाखेने एकाला अटक केली आहे। जम्मू काश्मीरमधील पुंछमध्ये सुरक्षा दलाने मोठी कारवाई केली आहे। दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करत मोठ्या प्रमाणात स्फोटकं जप्त करण्यात आली आहेत। जम्मू काश्मीर पोलिसांनी किश्तवाडमध्ये मोठी कारवाई केलेली आहे। एनआयएनं न्यायालयाच्या आदेशानुसार पाकिस्तानातून कार्यरत असलेल्या 13 दहशतवाद्यांची मालमत्ता जप्त केली आहे। दिल्लीतील प्रशांत विहार परिसरात मोठा स्फोट झाला। 1 जण किरकोळ जखमी झाला असून तपास पथकाला घटनास्थळावरून पांढऱ्या रंगाची पावडर सापडली। दिल्लीतील प्रशांत विहार परिसरात झालेल्या स्फोटानंतर लगेचच व्हिडिओ समोर आलाय। छायाचित्रांमध्ये आकाशात प्रचंड धुराचे लोट दिसतायत। गुजरातमधील अमरेली येथे भाजप नेत्यावर प्राणघातक हल्ला करण्यात आलाय। सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीने 3 आरोपींना अटक करण्यात आली आहे। छत्तीसगडमधील सूरजपूरमध्ये जेवणाच्या वादातून पतीने केलेल्या मारहाणीत पत्नीचा मृत्यू झालाय। आरोपीला अटक करण्यात आली आहे। 80,000 रुपयांचे बक्षीस असलेल्या एका गुन्हेगाराला अटक करण्यात आली आहे, ज्याने महामार्गावर ट्रकमधून लूट केली होती। त्याच्यावर यूपीच्या विविध जिल्ह्यांमध्ये 37 गुन्हे दाखल आहेत। बिहारच्या गोपालगंजमध्ये चोरट्याने एका किराणा व्यापाऱ्याकडून 4.5 लाख रुपयांची रोकड लुटली। लूटमार केल्यानंतर हे आरोपी फरार झाले। बिहारच्या अरवालमध्ये झालेल्या अपघातात 4 जणांचा मृत्यू झालाय। कारचं नियंत्रण सुटून कार कालव्यामध्ये पडली। उत्तराखंडमध्ये दरीत टँकर कोसळल्याची धक्कादायक घटना घडली आहे। या भीषण अपघातात एकाचा मृत्यू झालाय तर 1 जण जखमी झालाय। गाझियाबादमध्ये वंदे भारत ट्रेनवर दगडफेक करण्यात आली आहे। यात 2 डब्यांच्या काचा फुटल्या असून आरोपींचा शोध घेतला जातोय। यूपीतल्या बरेलीमध्ये गिझरमधून गॅस गळती झाल्याने नवविवाहित महिलेचा मृत्यू झालाय। 5 दिवसांपूर्वीच त्याचं लग्न झालं होतं। कानपूरमध्ये 4 वर्षांपासून बंद असलेल्या मदरशामध्ये 10 वर्षाच्या मुलाचा सांगाडा मिळाल्याने खळबळ उडाली। या प्रकरणी पोलिसांकडून अधिक तपास सुरू आहे। बिहारच्या गोपालगंजमध्ये 10,500 लिटर दारू नष्ट करण्यात आली आहे। बिहारच्या डीएम यांनी यासंदर्भात आदेश दिल्यानंतर ही कारवाई करण्यात आली आहे। यूपीच्या बाराबंकी येथे कारनं पेट घेतला। सुदैवानं यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही। कारला आग लागल्याचं कळताच कारमधील दोघांनी कारमधून उतरत आपला जीव वाचवला। दादरा नगर हवेलीमध्ये कारचा भीषण अपघात झाला। या कारमधील 4 जणांचा जागीच मृत्यू झाला। बांगलादेशातील हिंदूंवरील अत्याचारावर भारताने कठोर भूमिका घेतली आहे। परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली।
शेख हसीनानं युनूस सरकारवर मोठा हल्लाबोल केला. हिंदूंवरील हल्ल्यांचा निषेध करत चिन्मय कृष्ण दासच्या अटकेला अन्यायकारक असल्याचं म्हटलंय. शाहिद कपूर त्याच्या आगामी चित्रपट देवामुळे सध्या चर्चेत आलाय. या चित्रपटात शाहिद कपूर एका प्रामाणिक आणि कर्तव्यनिष्ठ पोलीस अधिकाऱ्याच्या भूमिकेत दिसणार आहे. 14 फेब्रुवारी 2025 मध्ये हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. अलीकडेच ऐश्वर्या ही दुबईतील ग्लोबल वुमन फोरम या कार्यक्रमामध्ये सहभागी झाली होती. ती मंचावर येताच मोठ्या स्क्रीनवर तिचं नाव झळकलं, पण यावेळी त्यात बच्चन हे आडनाव नव्हतं. ऐश्वर्या राय आणि इंटरनॅशनल स्टार असं नाव स्क्रीनवर दिसलं. स्क्रीनवर बच्चन आडनाव न झळकल्यानं तिनं ते नाव हटवल्याची चर्चा आता सुरू झाली आहे. चॅम्पियन्स ट्रॉफी पाकिस्तानमध्ये होणार की नाही यावर आज आयसीसीच्या बैठकीमध्ये मोठा निर्णय घेतला जाऊ शकतो. निर्णयाकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय. यासोबतच बातमीपत्रामध्ये आणखीन एक छोटासा ब्रेक. पाहत रहा न्यूज 18 लोकमत.